श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण इंग्लिशची छोटी छोटी सेंटेन्स घेणार आहे की त्याला मराठीत काय म्हणायचं ते, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश म्हणजे शिकायला इझी जाईल, सोपे जाईल. चला तर आता आपण बघूया. दूर रहा याला तुम्ही काय म्हणणार आहात इंग्लिशमध्ये? तर कीप डिस्टन्स. कीप डिस्टन्स. मी सहमत नाही याला म्हणायचं आहे आय डोंट ॲग्री. आय डोंट ॲग्री. हे मला करू दे याला तुम्ही म्हणायचं आहे लेट मी डू दिस. लेट मी डू दिस. हे काय आहे ह्याला तुम्ही काय म्हणायचं आहे? व्हॉट इज दिस. व्हॉट इज दिस. माझं ऐक ह्याला म्हणायचं आहे लिसन टू मी. लिसन टू मी. माझ्याशी बोल ह्याला तुम्हाला म्हणायचं आहे टॉक टू मी. टॉक टू मी. मला संधी द्या ह्याला म्हणायचं आहे गिव्ह मी ए चान्स. गिव्ह मी ए चान्स. मी खूप भाग्यशाली आहे याला तुम्हाला म्हणायचं आहे आय एम व्हेरी लकी. आय एम व्हेरी लकी. लकी म्हणजे काय? भाग्यशाली. हा माझा निर्णय आहे याला म्हणायचं आहे दिस इज माय डिसिजन. डिसिजन म्हणजे काय? निर्णय. दिस इज माय डिसिजन. मला विचार करू दे. लेट मी थिंक. लेट मी थिंक. थिंक म्हणजे विचार. माझा स्वतःवर विश्वास आहे. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. बिलीव्ह म्हणजे विश्वास. तुम्ही एक काम करा याला म्हणायचं आहे यू डू वन थिंग. यू डू वन थिंग. मला हे सगळं सांगू नको याला तुम्हाला म्हणायचं आहे डोंट टेल मी ऑल दिस. डोंट टेल मी ऑल दिस. वेळ लावू नको याला तुम्हाला म्हणायचं आहे डोंट बी लेट. डोंट बी लेट. हे छान आहे याला तुम्हाला म्हणायचं आहे इट इज नाईस. इट इज नाईस. आता जेवण खूप छान आहे याला तुम्हाला म्हणायचं आहे फूड इज व्हेरी टेस्टी. फूड इज व्हेरी टेस्टी. इथं फूड म्हणजे काय? जेवण आहे, अन्न आहे. सर्व ठीक आहे याला तुम्हाला म्हणायचं आहे एव्हरीथिंग इज फाईन. एव्हरीथिंग इज फाईन. मी तुला फोन करणारच होतो याला तुम्हाला म्हणायचं आहे आय वॉज जस्ट अबाउट टू कॉल यू. आय वॉज जस्ट अबाउट टू कॉल यू. मला पण ते माहीत नाही याला तुम्हाला म्हणायचं आहे इवन आय डोंट नो दॅट. इवन आय डोंट नो दॅट. नो म्हणजे काय? तर माहीत असणे. आय डोंट नो दॅट म्हणजे ते माहीत नाही. तिथे लवकर पोहोच याला तुम्हाला म्हणायचं आहे गेट देअर अर्ली. गेट देअर अर्ली. अर्ली म्हणजे काय? लवकर. स्वतःला सांभाळ याला तुम्हाला म्हणायचं आहे पुल युअर सेल्फ टुगेदर. पुल युअर सेल्फ टुगेदर. यू कॅन लर्न इंग्लिश म्हणजे काय? तुम्ही इंग्रजी शिकू शकता. तुम्ही इंग्रजी शिकू शकता. आता स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपण इंग्लिशचे छोटे छोटे सेंटेन्स घेतले आहेत. जर तुम्हाला अजून काही व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.